नमस्कार मित्रांनो RBL ने खूप मोठी भरती लॉन्च केलेली आहे। 11,000 जागांची ही भरती असणार आहे। नक्की कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करू शकतं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। वय काय पाहिजे सर्व आपण या व्हिडिओमध्ये इन डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो ही RBL ची ऑफिशियली वेबसाईट आहे। या वेबसाईटवरनच आपल्याला अप्लाय करायचं आहे, पण त्याआधी आपण एक नोटिफिकेशन जी आलेली आहे त्यांच्याकडनं ती बघून घेऊया। कसं अप्लाय करायचे, काय अप्लाय करायचे, काय एग्जाम काय असणार आहे, त्यानंतरनं पगार काय असणार आहे, आपल्यासाठी कोणती पोस्ट परफेक्ट आहे, हे सर्व आपण पाहणार आहोत। हे आहे त्यांचं ऑफिशियली नोटिफिकेशन, जी की मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता। त्याचसोबत अप्लाय कसं करायचं याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर कसलाही विलंब न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। शेजारी येणारे जे बेल आयकॉन आहे त्याला नक्की प्रेस करा, जेणेकरून नवीन जे येणारे व्हिडिओचे अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचले जातील। आपण आपल्या चॅनलवरती टेक्निकल अपडेट, जॉब अपडेटचे व्हिडिओ टाकत असतो। तर चला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिलं जे आहे मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो, हे आहे आपलं ऑफिशियली जे की आपण कव्हर अप करणार आहे या व्हिडिओमध्ये। तर RBL NTPC रिक्वायरमेंट, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, एग्जाम पॅटर्न काय आहे, एज लिमिट काय असणार आहे, सॅलरी काय असणार आहे, ॲप्लिकेशन फी काय असणार आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय हवं आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर RBL NTPC रिक्वायरमेंट 2024 ही पोस्ट आहे, यांच्याकडनं ती रिक्वायरमेंट आलेली आहे। रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB कडनं ही आलेली आहे। त्यासोबत पोस्ट नेम जे आहे ते NTPC नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी असं असणार आहे। त्याचसोबत वॅकन्सी डिटेल आपण पाहूया। तर वॅकन्सी डिटेल आहे अंडर ग्रॅज्युएट लेवलसाठी तिकीट क्लार्क, त्यानंतर कॉमन कम तिकीट क्लार्क, त्यानंतर अकाउंट क्लार्क, टायपिस्ट, ज्युनियर क्लार्क कम टायपिस्ट। तर वॅकन्सी डिटेल्स आपण ग्रॅज्युएट लेवलच्या बघूया। तिकीट कलेक्टर आहे, कमर्शियल क्लार्क आहे, स्टेशन मास्टर आहे, ट्रॅफिक असिस्टंट आहे, सिनियर क्लार्क कम टायपिस्ट आहे, गार्ड ट्रेनर मॅनेजर आहे, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आहे। टोटल वॅकन्सीज ज्या आहेत त्या 11,558 वॅकन्सीज आहेत। अप्लाय मोड जो आहे तो पूर्णपणे ऑनलाईन आहे। अप्लाय डेट जी आहे ती ग्रॅज्युएट लेवलची जी आहे ती 14 सप्टेंबर म्हणजे परवापासून चालू झालेली आहे, 13 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे। त्याचसोबत अंडर ग्रॅज्युएट वाले जे आहेत त्यांची 21 सप्टेंबर पासून चालू होणार आहे ते 20 ऑक्टोबर पर्यंत ही तुमची नोंदणी चालू असणार आहे। तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल। त्याचसोबत कोण अप्लाय करू शकतो, तर ऑल इंडियाचे कॅन्डिडेट्स इथं अप्लाय करू शकतात। सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, CBT टेस्ट होणार आहे, स्टेज 1 आणि स्टेज 2, त्यानंतर मेडिकल टेस्ट होणार आहे, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। तर याचा फॉर्मॅट जो आहे, पॅटर्न जो आहे तो कसा असणार आहे तुम्ही पाहू शकता। CBT 1 एक्झामचा जो पॅटर्न आहे तो मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, त्यानंतर जनरल अवेअरनेस। तर पुढे तुम्ही पाहू शकता 30, 40 आणि टोटल 100 मार्कांचा हा एक्झाम असणार आहे। 1 तास 30 मिनिटं वेळ असणार आहे। त्याच्यानंतर RBI NTPC CBT सेकंड एक्झाम जी आहे त्याचा पॅटर्न काय असणार आहे, मॅथमॅटिक्स 35, रिझनिंग 35 आणि जनरल इंटेलिजन्स अँड जनरल अवेअरनेससाठी 50, असा 120 मार्कांचा हा पेपर असणार आहे। त्याला सुद्धा वेळ 1 तास 30 मिनिटच असणार आहे। त्याच्यानंतर CBAT हा जो एक्झाम पॅटर्न असणार आहे तो पूर्णपणे ॲप्टिट्यूड टेस्ट असणार आहे त्याची आणि टायपिंग स्किल टेस्ट असणार आहे। तर त्यानंतर आपण पाहूया एज लिमिट काय असणार आहे मित्रांनो। तर एज लिमिट जी आहे ती 18 वर्ष मिनिमम आहे आणि मॅक्झिमम जी आहे ती 36 वर्ष असणार आहे। त्याचसोबत तुम्ही पाहू शकता सॅलरी जी आहे ती 21,700 पासून सुरू होणार आहे ते 81,000 पर्यंत सॅलरी रेंज इथे असणार आहे। आणि ही पूर्णपणे तुम्हाला जसं माहिती आहे की गव्हर्नमेंट नोकरी आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की अप्लाय करा। फीज जी आहे ती तुम्ही पाहू शकता, जनरल आणि OBC साठी 500 रुपये आहे, SC आणि ST साठी 250 रुपये आहे। पेमेंट मोड जो आहे तो तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंगने करू शकता। एज्युकेशन जे आहे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं एज्युकेशन जे आहे, तर एज्युकेशन तुम्हाला कुठल्याही संस्थेकडनं तुम्हाला फक्त ग्रॅज्युएशन डिग्री हवी आहे। त्याचसोबत आता इम्पॉर्टंट लिंक्समध्ये आपण पाहूया। अप्लाय नाव या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला जाल, तिथून तुम्हाला तो फॉर्म सबमिट करायचा आहे जे की तुम्हाला तुमच्या कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे। तर इथं गेल्यानंतर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला याल, तिथं जर तुमच्याकडे ऑलरेडी अकाउंट असेल तर ऑलरेडी अकाउंटवरनं लॉग इन करा, नसेल तर इथं अकाउंट क्रिएट करा। अकाउंट म्हणा, त्यानंतर नॅशनॅलिटी सिलेक्ट करा इंडियन,
आणि इथं जी इन्फॉर्मेशन तुम्ही टाकणार आहे ती आधार कार्ड समोर ठेवून टाका. आधार कार्डवरचीच इन्फॉर्मेशन इथं पेस्ट करा, जेणेकरून कसलाही प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही. हे आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करून तुम्ही तुमचा फॉर्म हा या जॉबसाठी भरू शकता. जर काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट्स करा किंवा मला जो आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्याला जॉईन व्हा आणि ते तुम्हाला सांगा. आपण त्याच्यावर देखील एक व्हिडिओ बनवूया. तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.